तर आज आपण बनवूया सगळ्यांची अशी फेवरेट मँगो कुल्फी, मँगो मावा कुल्फी ॲक्चुअली. सो हॅलो फ्रेंड्स, तर चला तर मग करूया आजच्या रेसिपीला सुरुवात. मी इथे घेतलेलं आहे 1 लिटर दूध. त्याला आपण छान आटवून घेऊया. अशी छान घट्टसर त्याची रबडी तयार करूयात. सो इथे मी ठेवते आहे दूध गरम करायला. तुम्ही कोणतं पण दूध घेऊ शकता. माझ्याकडे ॲक्चुअली गाईचंच दूध येते, त्यामुळे मी गाईचं दूध घेतलेलं आहे. सो मी इथे थोडंसं दूध काढून ठेवलं होतं. त्याच्यामध्ये मी 2 टेबलस्पून मिल्क पावडर घेतलेला आहे आणि 1 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे. सो याला आपण छान असं मिक्स करून घेऊया. बिलकुल पण याच्यामध्ये गुठल्या नाही राहिल्या पाहिजे. त्यामुळे असं प्लेन त्याला मिक्स करून घेऊयात आणि शक्यतोवर तुम्ही हे थंडच दूध घ्या. त्याला थोडंसं व्यवस्थित आटवून मग आपण ते दूधमध्ये आपला ॲड करूया. सो इथे बघा तुम्ही ऑलमोस्ट दूध आटतच आलेलं आहे आपलं. तर यामध्ये आपण हे जे आपलं दूध ॲड करू, यामुळे आपल्या जी रबडी आहे ती अजून फास्टपणे घट्ट होईल. सो आता आपण आपलं ते जे मिक्सचर तयार केलं होतं ते आपण यामध्ये ॲड करूयात. सो अजून त्याला आपण छान आटू देऊया दुधाला. त्यानंतर आपण इथे घेऊया 100 ग्रॅम जवळ-जवळ मी खोवा घेतलेला आहे, फ्रेश खोवा. त्याला असं छान असं तोडून घेऊया आणि आपण दूधमध्ये ॲड करूया. याच्याने पण आपल्या कुल्फीला खूप छान टेस्ट येईल. खूप असं दाणेदार वाटेल आपली कुल्फी आणि जे मिल्क पावडर आपण ॲड केलं होतं त्याच्यामुळे खूप छान असा क्रीमी टेक्स्चर येईल त्याला. सो ऑलमोस्ट आपली रबडी आटत आलेली आहे. आता ती आटत आली असल्यामुळे त्याला सतत आपल्याला ढवळणं जरुरी आहे, नाहीतर ती खालनं लागू शकते. तर बघा आपली रबडी आता होतच आलेली आहे आणि ही झाल्यानंतर आता आपण मी गॅस बंद करून घेतलेला आहे आणि त्यामध्ये मी 3 चम्मच गूळ पावडर टाकला आहे. तर तुमच्याकडे गूळ पावडर असेल तर तुम्ही ते ॲड करा गॅस बंद करून. पण जर गूळ यामध्ये टाकू नका. जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही मिश्री पावडर किंवा खांड पण यूज करू शकता आणि जर तुम्हाला साखर चालत असेल व्हाईट तर साखर पण. माझ्याकडे साखर आम्ही खात नाही व्हाईट शुगर, त्यामुळे मी गूळ पावडर यूज करते. सो इथे माझी ही जी रबडी आहे ही पूर्णपणे थंड झालेली आहे. सो मी याच्यातली अर्ध्यापेक्षा जास्त रबडी मी मिक्सरच्या पॉटमधून मिक्स करून घेणार आहे. आणि थोडीशी मी रबडी ठेवणार आहे कारण त्याची कुल्फीमध्ये असं दरदरेपणा वाटतो ना, तो पण खूप छान वाटतो. सो आपली रबडी घट्ट राहणं खूप जरुरी आहे कारण जेव्हा आपण मिक्सरमधून त्याला एकदा फिरवू ना, ती थोडीशी पातळ होऊन जाते. सो जेवढी रबडी घट्ट राहील तेवढं जास्त चांगलं आहे. सो जे आपलं मिक्सचर ठेवलं होतं त्यामुळे ती थोडीशी अजून घट्ट आहे. आता मी इथे घेतलेले आहे एक केशर आंबा जो खूप जास्त स्वीट आहे. मला ॲक्चुअली 2 मँगो घ्यायचे होते, पण काय झालं मी 2 मँगो ठेवले होते अलग, पण मुलांनी 1 खाऊन घेतले. पण काही हरकत नाही, 1 पण चालेल. जर तुमच्याकडे 2 केशर आंबे असेल तर तुम्ही नक्की ॲड करा. कोणता पण आंबा तुम्ही गोड घेऊ शकता. पण केसरची टेस्ट मला बेस्ट वाटते. सो मी इथे 1 केशर आंबा घेतलेला आहे. त्याचा पल्प मी काढून घेतलेला आहे आणि त्याला आपण छान मिक्सरमध्ये फिरवून घेऊया. त्यानंतर हे जो मँगो पल्प आहे तो आपण आपल्या रबडीमध्ये मिक्स करून आपली जे हे आहे एखादा एअर टाईट कंटेनर घ्यायचा आणि त्यामध्ये आपली जी रबडी आहे ती पूर्ण आपण पोअर करूया त्यामध्ये. सो झालेलं आहे आपलं छान मिक्सचर मिक्स झालेलं आहे. सो मी हा एअरटाईट डब्यामध्ये हे मिक्सचर मी काढून घेतलेलं आहे. आणि लक्षात ठेवा हा डब्बा जो आहे एअरटाईट राहणं खूप गरजेचं आहे. अदरवाईज आपल्या जी कुल्फी आहे किंवा आईस्क्रीम आहे त्याला आईस क्रिस्टल येऊ शकतात. सो माझं थोडंसं रबडी वाचली होती तर मी काय केलं, हे कागदाचा कप आहे त्याला प्लास्टिक रॅपरने रॅप करून त्यामध्ये एक जो लाकडी चम्मच आहे माझ्याकडे तो मी टाकून घेतला, की अजून मुलांना छान कुल्फीचा म्हणजे हे यावं कुल्फीसारखं. सो मी हे असं एक करून बघितलं. तुम्ही सगळ्या कुल्फी पण अशा करू शकता. सो पण माझ्याकडे एकच होतं कागदाचा कप तर मी एकच केलं आहे. सो मी जवळ-जवळ 4 ते 5 तास ठेवलेला आहे आणि ना याला थोडंसं डब्बा उलटा करून मी पाणी त्याच्यावर पोअर केलेलं आहे. म्हणजे जी आपली कुल्फी आहे ना ती इझिली निघेल आणि त्याला चारही बाजूनी थोडंसं हे करून इझिली आपली बघा कुल्फी निघालेली आहे.
तर चला तर मग याला आपण छान असं गार्निश करून घेऊया आणि हे जी आपण एक कागदाच्या ग्लासमध्ये जी कुल्फी तयार करून घेतली होती ती पण याला छान असं घासून हातावर रब करून त्याला पण आपण काढून घेऊया. तर बघा आपली ही कुल्फी किती छान निघालेली आणि किती टेम्प्टिंग वाटत आहे ती. तुम्ही पण एकदा नक्की ही रेसिपी करून बघा तुम्हाला पण खूप आवडेल आहे. सो यावर मी ड्रायफ्रुट्स टाकलेले नव्हते, तर मी वरतून याला गार्निश करून घेत आहे पिस्ता, काजूनी आणि वरतून केशरचे स्ट्रेन टाकून घेत आहे. जर तुमच्याकडे नसेल तर काही हरकत नाही. सो बघा आपली ही कुल्फी किती टेस्टी वाटत आहे आणि खायला पण खूप टेस्टी आहे. मी तर खाऊन बघितलीच आहे. तुम्ही पण एकदा नक्की करून बघा आणि नक्की खाऊन बघा ही घरची कुल्फी. तुम्ही बाहेरची खाणं नक्कीच विसरून जाल. सो चला तर मग भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. मी ही कुल्फी माझ्या मुलांसोबत एन्जॉय करते आहे आणि तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. बाय. थँक